ज्या शेतीवर आमचं पोट भरतो ती आज शेती जर अशी पावसाने अवकाळी पावसामध्ये जर भिजली तर आम्ही आमचा पोट कसा भरायचा? आज आम्ही लावणीला आमचा खर्च किती असतो, त्याचा बियाण्याचा खर्च किती असतो आणि कापणीचा खर्च किती असतो. आज जर हा भात जर आम्ही झोडून विकायला गेलो तर आम्हाला ह्याचा भाव पण मिळणार नाही. आम्ही ह्याच्या पुढे आता पोट कसा काय भरायचा? आणि अगोदरच रायगड जिल्हा आता जी काय राज्य सरकारने संबंध राज्यभरातल्या पूरग्रस्तांच्यासाठी मदत घोषित केलेली आहे, त्यामध्ये रायगडचा समावेश व्हावा, 15 तालुक्यांचा समावेश व्हावा असा आग्रह सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्याकडे मी धरला होता. मी गेल्याच आठवड्यात पत्रकार परिषदेमध्ये त्याचा तो GR दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने पंचनामे करावेत आणि त्या पद्धतीने राज्य सरकारकडनं आज कारण आता खरीपाचं पीक, भात पीक हे आता जवळपास पिकायला आलेलं होतं. अशा वेळेला या पावसाने नुकसान झाले ही वस्तुस्थिती खरी आहे. म्हणून सरकारच्या प्रचलित धोरणानुसार नक्कीच त्या ठिकाणी मदत केली जाईल.